सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, जी आपली एक्सरसाइज चालू आहे 1.3, या 1.3 चे आपण 2 टॉपिक ऑलरेडी टीच केले आहे. आपला जो फर्स्ट टॉपिक होता तो होता युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल. आपला फर्स्ट टॉपिक युनिव्हर्सल अँड एक्झिस्टेन्शियल. आपला जो सेकंड टॉपिक होता तो होता ड्युअल. कोणता टॉपिक? ड्युअल्स. आपण जे ड्युअल्स फाउंड केले होते. आजचा जो आपला लास्ट टॉपिक आहे तो आहे निगेशन. काय? तर तुम्ही हेडिंग टाका निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. दिलं बेटा निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आणि बोर्डकडे लक्ष दे जा सर्वांनी. आधी हा टॉपिक समजून घ्या, मग या टॉपिकवर डिपेंड आपण प्रॉब्लेम घेऊ. फर्स्ट निगेशन ऑफ, जर आता लिहिलं मी पी अँड क्यू. पहिला कशासाठी निगेशन लावतो मी? अँड साठी. कशासाठी? आता पी अँड क्यूचं जर मी निगेशन जर सॉल्व्ह केलं तर याचं आन्सर येणार निगेशन पी. अँड आहे तर ऑर, आणि क्यूचं पुन्हा काय? निगेशन क्यू. इज दॅट क्लिअर? आपला टॉपिक कोणता स्टार्ट केला? निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. हा काय आहे? पी अँड क्यू काय आहे? त्याला जर मी निगेशन यूज केलं तर पहिले काय होणार? निगेशन पी अँडचं, आणि पुन्हा निगेशन क्यू. सेम पी ऑर क्यू आहे, आणि याला मी काय अप्लाय केलं आता? निगेशन. काय येणार आन्सर मध्ये? निगेशन पी ऑरचं अँड निगेशन क्यू. ऑरचं आन्सर काय झालं? म्हणजे अँड. ऑरचं आन्सर एक अँड असते, एक ऑर असते, एक काय असते? कंडिशनल, आणि एक चारच असते ना. आता बघू आपण कंडिशनल. पी कंडिशनल क्यू आहे. काय लिहिलं मी? पी कंडिशनल क्यू. आणि याला जर मी निगेशन दिलं विद्यार्थी मित्रांनो तर पी कंडिशनल क्यू आहे. पी कंडिशनल म्हणून निगेशन फक्त क्यू येते. थोडं लक्षात घे जा हे कसं येणार आहे तर. पी कंडिशनल काय आहे? क्यू. म्हणून निगेशन काय आलं? क्यू. अँड पी म्हणजे पी अँड काय आलं? निगेशन क्यू. यावरच प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेव जा. पी अँड काय आलं बेटा? निगेशन क्यू. पी ऍज इट इज. कंडिशनलचं काय झालं आपलं? अँड. बट पी टेन्स टू क्यू होता म्हणून निगेशन कोणाचा आला? क्यूचा. हेच जर असं असलं असतं तर क्यू टेन्स टू पी राहिलं असतं तर काय आलं असतं? क्यू अँड निगेशन पी. क्यू अँड, येस ऑर नो? त्यानंतर फोर्थ. आता सपोज आहे पी बाय कंडिशनल क्यू, आणि याचं काय घ्यायचं आहे आपल्याला? निगेशन. काय दिलं मी? पी बाय कंडिशनल क्यू, आणि त्याचं काय घ्यायचं बेटा आपल्याला आता? निगेशन. ओके, लक्ष द्या. पी बाय कंडिशनल आहे म्हणजे पी ची पण व्हॅल्यू आहे आणि क्यू ची पण. तर हा होणार पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. काय होणार पुन्हा सांगा? पी अँड निगेशन क्यू म्हणजे आधी पी ऍज इट इज, निगेशन कोणाचं घेतलं? क्यूचं. मग आर क्यू ऍज इट इज, निगेशन कोणाचं घेतलं? पीचं. तर बाय कंडिशनलची कंडिशन काय आहे? पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. राईट डाऊन दिस फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण या चॅप्टरची स्टार्टिंग केली होती
तेव्हाच मी तुम्हाला सिम्बॉल चे लेबल लिहून दिले होते. जसा हा सिम्बॉल काय असतो, हा अँड, हा ऑर. पण काय येणार वर्डिंग मध्ये, इफ देन. स्टेटमेंट मध्ये जर इफ देन दिसलं तर आपण कंडिशनल यूज करतो, आणि याच्यासाठी काय होतं, इफ अँड ऑनली इफ. काय, इफ अँड ऑनली स्टेटमेंट राहणार आहे. आता स्टेटमेंट वरून तुम्हाला सिम्बॉल रिप्रेझेंट करायचे आहे. अँड दिसला तर हा सिम्बॉल, ऑर दिसला हा सिम्बॉल, इफ देन दिसलं तर कंडिशनल, इफ अँड ऑनली इफ जर असलं स्टेटमेंट मध्ये तर बाय कंडिशनल. नोट, आणखी काही निगेशनचं काम पडणार आहे. असं जर तुम्हाला ग्रेटर दॅनचं जर साईन दिसलं, बरोबर, आणि याचं जर तुम्हाला निगेशन करायचं असलं तर ते लेस दॅन इक्वल टू होणार. लक्षात ठेव जा. ग्रेटर दॅनचं निगेशन, ग्रेटर दॅनचं काय होणार, लेस दॅन इक्वल टू. असं लिहितो मी, निगेशन. राहील लक्षात. आणि तसंच लेस दॅनचं जर निगेशन लिहायचं असलं तुम्हाला तर ग्रेटर दॅन इक्वल टू. इक्वल टू चं जर निगेशन लिहायचं असलं तर नॉट इक्वल टू. इक्वल टू चं निगेशन काय होणार, ग्रेटर दॅनचं लेस दॅन इक्वल टू, लेस दॅनचं ग्रेटर दॅन इक्वल टू. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो? येस ऑर नो? नोट डाऊन दिस. राईट डाऊन. राईट द निगेशन ऑफ द फॉलोविंग. क्वेश्चन लिहा. राईट द निगेशन ऑफ द फॉलोविंग. आणि फर्स्ट प्रॉब्लेम आहे x प्लस 8 ग्रेटर दॅन 11 और y मायनस 3 इक्वल टू 6. हे आहे आपलं फर्स्ट प्रॉब्लेम. x प्लस 8 ग्रेटर दॅन 11 और y मायनस 3 इक्वल टू 6. प्रॉब्लेमला सुरुवात करू. लक्ष द्या. सोल्युशन. वर्ड कोणता आला, म्हणजे उलटा व्ही. ऑर म्हणजे काय, ही पहिली व्हॅल्यू झाली, ही दुसरी व्हॅल्यू झाली. यस ऑर नो? लेट PH2 x प्लस 8 ग्रेटर दॅन 11. याला मी काय कन्सिडर केलं, P. सेकंड व्हॅल्यू Q इज टू y minus 3 equal to 6. Therefore, the given statement is. Therefore, the given statement is. ही व्हॅल्यू म्हणजे P, ही व्हॅल्यू म्हणजे Q, आणि त्यांचं रिलेशन काय आहे, R. P or Q. इथपर्यंत समजलं का? यस ऑर नो? x प्लस 8 ग्रेटर दॅन 11 काय घेतला मी, P. y मायनस 3 इक्वल टू 6 काय घेतलं, Q. Therefore, the given statement is P or Q. समजलं? नाउ आता मला काय फाइंड आउट करायचं आहे, निगेशन. काय फाइंड आउट करायचं आहे, तर निगेशन ऑफ काय येणार, P or Q. निगेशन ऑफ इक्विव्हॅलंट. सांगा, ऑरचं काय होते, निगेशन P, ऑरचं अँड निगेशन Q. समजलं का आन्सर? यस ऑर नो? आधी गिवन स्टेटमेंट लिहिलं, त्याचं काय केलं मी, निगेशन. आता त्या निगेशनचं स्टेटमेंट सुद्धा लिहावं लागते. Therefore, the negation of statement
द निगेशन ऑफ स्टेटमेंट. आता तुम्ही आन्सर मध्ये तर लिहिलं, आता त्या निगेशनचं काय लिहायचं आहे? स्टेटमेंट. सांगा पहिले काय होतं? एक्स प्लस ग्रेटर दॅन होतं, तर आपण काय लिहू? लेस दॅन इक्वल टू. सांगितलं होतं ऑलरेडी. ऑर आहे, तर ऑरच्या ठिकाणी आणि इक्वल टू आहे तर असे चिल्लर प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो 2-2 मार्क्स साठी विचारते. राईट डाऊन. नेक्स्ट लिहा बेटा. इट इज कोल्ड अँड रेनिंग. इट इज कोल्ड and raining. RAINING. It is cold and raining. इट इज कोल्ड अँड रेनिंग. लक्ष द्या. आता आपलं जे सेंटेन्स आहे ते आहे इट इज कोल्ड अँड रेनिंग. इट इज कोल्ड अँड. तर याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. कोणत्या वर्डनी? अँडनी. 2 पार्ट मध्ये डिवाइड कोणत्या वर्डनी केलं? तर पहिला पार्ट कोणता होणार? इट इज कोल्ड. इट इज. मग काय? अँड रेनिंग. तर याला काय लिहू शकतो? इट इज रेनिंग. इट इज कोल्ड. इट इज रेनिंग. द गिवन स्टेटमेंट इज. इट इज कोल्ड म्हणजे पी. इट इज कोल्ड म्हणजे, पण वर्ड कोणता आहे? अँडचा सिम्बॉल काय असतो? उलटावी. अँडचा सिम्बॉल. द गिवन स्टेटमेंट काय झालं? पी अँड क्यू. कशा प्रकारे आलं समजलं? यस ऑर नो? त्यानंतर नाऊ. आता याचं आपल्याला काय करायचं असते? निगेशन. काय करायचं आहे? मग निगेशन कसं करायचं? लक्ष द्या केअरफुली. आधी लिहू आपण निगेशन ऑफ पी अँड क्यू. लिहिलं निगेशन ऑफ पी अँड क्यू. मग निगेशन जेव्हा ब्रॅकेटच्या आत जाणार तर पीचं काय होणार? निगेशन पी. अँडचं आर आणि क्यूचं झालं निगेशन. आणि त्यानंतर निगेशन ऑफ. आता आपल्याला स्टेटमेंट पण करायचं आहे. इट इज कोल्ड. तर निगेशन पी काय येणार? इट इज नॉट कोल्ड. इट इज नॉट कोल्ड. अँडचं काय झालं? ऑर. इट इज कोल्डचं काय आलं? इट इज नॉट कोल्ड. अँडच्या ठिकाणी रेनिंगचं काय होणार? नॉट रेनिंग. इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग. समजलं विद्यार्थी मित्रांनो? यस ऑर नो? नेक्स्ट क्वेश्चन. √2 is a rational number. √2 is a rational number. लिहिलं का सर्वांनी? या प्रकारे √2 is a rational number. एकच व्हॅल्यू आहे ना? असं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं पॉसिबल आहे का? नाही. त्याचं फक्त तुम्हाला निगेशन लिहा लागते. लिहा आन्सर मध्ये. √2 is not a rational number. आन्सर लिहा. √2 is not a rational number. लिहिलं. नेक्स्ट क्वेश्चन. All natural number are whole number. All natural number are whole number. लिहिलं विद्यार्थी मित्रांनो? ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर. याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं पॉसिबल आहे का? नाही. डायरेक्ट निगेशन सांगा. ऑल नॅचरल नंबर आर नॉट होल नंबर. लिहा. ऑल नॅचरल नंबर
are not whole number. ओके, हा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, लिहा युनिव्हर्सल n belongs to capital N, comma n square plus n plus 2 is divisible by 4, is divisible by 4. काय लिहिलंय मी पुन्हा एकदा बघून घ्या, युनिव्हर्सल n belongs to capital N, n square plus n plus 2 is divisible by 4. ऋषी ट्राय कर बेटा, याचं निगेशन काय येणार? नाही, एनीवन? कळलं नाही? चला लक्ष द्या, याचं जेव्हा आपण सोल्युशन करू तर युनिव्हर्सलच्या ठिकाणी फक्त कोणता शब्द येणार? एक्झिस्टेन्शियल. युनिव्हर्सलचं काय होणार? युनिव्हर्सलचं एक्झिस्टेन्शियल n बिलॉंग्स टू n, n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज आता येणार नॉट डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे युनिव्हर्सलच्या ठिकाणी फक्त कोणता चेंज करावा लागला? एक्झिस्टेन्शियल. इज दॅट क्लिअर? राईट डाऊन दिस. पुन्हा एकदा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, एक्झिस्टेन्शियल x बिलॉंग्स टू n सच दॅट x मायनस 17 लेस दॅन 20. आता याचं जर मला निगेशन लिहायचं असलं तर एक्झिस्टेन्शियलचं काय येणार आहे? युनिव्हर्सल. एक्झिस्टेन्शियलचं युनिव्हर्सल पूर्ण ऍज इट इज. आणि लेस दॅनचं मी ऑलरेडी तुम्हाला नोट करून लिहून दिलं आहे. लेस दॅनचं काय होत असते? ग्रेटर दॅन इक्वल टू.